वारंवार मसाज करून सुद्धा तुमचे तळवे आणि टाचा सारख्या दुखतात का? अनेक जण ही किरकोळ समस्या समजतात आणि याकडे दुर्लक्ष करतात, पण तुम्ही असं करू नका, कारण हे महागात पडू शकतं। प्लांटर फॅसियायटिस नावाचा एक आजार सुद्धा तुम्हाला असू शकतो। आता हा आजार नेमका कोणता, याची लक्षणं कोणती, यावर उपाय कोणते, या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। सर्वात आधी जाणून घेऊयात की प्लांटर फॅसियायटिस म्हणजे नेमकं काय। तर प्लांटर फॅसियायटिस हा एक जाड असा टिश्यू आहे जो पायाच्या तळव्याशी असतो। फॅसिया हा दिसायला बाणाच्या दोरीसारखा असतो। तो टाचेच्या हाडांना आणि पायांच्या बोटांशी जोडलेला असतो। आता यावर जी सूज येते त्याला प्लांटर फॅसियायटिस असं म्हणतात। यामध्ये काय होतं तर टाचांना खाज येते आणि खूप जास्त प्रमाणात जळजळ होते। पायांवर दाब आल्यामुळे असं होतं। आता याची नेमकी कारणं कोणती? तासनतास उभं राहणं, उभं राहून काम करणं, धावणं, जॉगिंग करणं, नृत्य करणं, वजन जास्त वाढणं, नेहमी हिल्स घालणं, व्यायामापूर्वी अपुरं स्ट्रेचिंग करणं, चुकीच्या आकाराचे बूट घालणं, तळपायात दुखणं, पाय फ्रॅक्चर होणं, या सर्व गोष्टींमुळे हा आजार होऊ शकतो। मोस्टली जे प्लेयर्स आहेत त्यांना हा आजार जास्त प्रमाणात दिसून येतो। आता या आजाराची लक्षणं कोणती? नंबर 1, टाच दुखणं। टाचदुखी हे खरं तर पायाच्या या आजाराचं मुख्य लक्षण आहे। यामध्ये पायांना खूप जास्त प्रमाणात वेदना होतात, पाय अचानक दुखतात आणि प्लांटर फॅसिया घट्ट सुद्धा होतो। नंबर 2, असह्य पेन आणि जळजळ। जेव्हा पायावर दबाव येतो त्यावेळेस खूप जास्त प्रमाणात वेदना होणं, पेन होणं आणि खूप जास्त प्रमाणात जळजळ होणं ही लक्षणं दिसून येतात। टाचेच्या आजूबाजूचा जो भाग आहे त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात पेन होतं। हे पेन एवढं होतं की ते असह्य होऊ लागतं। बऱ्याचदा तिथे सूज सुद्धा येऊ शकते। यासोबतच लालसरपणा, ताठरता हे सगळे सुद्धा या आजाराची लक्षणं आहेत। आता या आजारावर उपाय कोणते? तर नंबर 1, डॉक्टरांचा सल्ला घ्या। डॉक्टरांच्या सल्ल्याने टाच आणि तळव्याशी संबंधित व्यायाम करा, यामुळे तुम्हाला बराच आराम मिळेल। जर काही औषधं असतील तर तीही घ्या। बर्फाचा शेक, असह्य वेदना होत असतील तर एक कापड घेऊन त्यात तुम्हाला बर्फ ठेवायचा आहे, त्यानंतर तळव्यांना शेक द्यायचा आहे। तसंच 15-20 मिनिटांसाठी दररोज अनेक वेळा बर्फ तुम्हाला लावायचा आहे, ज्यामुळे जळजळ कमी व्हायला मदत होईल। नंबर 3, ॲक्युप्रेशर। तळपायाच्या दुखण्यात आराम मिळवण्यासाठी ॲक्युप्रेशर देखील चांगलं ठरतं। ॲक्युप्रेशरमुळे सांधेदुखी दूर व्हायला मदत होते। नंबर 4, हीट पॅडचा वापर। पायाच्या तळव्यात किंवा टाचेमध्ये खूप जास्त वेदना होत असतील तर तुम्ही हीट पॅडचा वापर करू शकता। हीट पॅड नसेल तर त्याऐवजी बाटलीत गरम पाणी भरून मग पायावर फिरवून किंवा मसाज केल्यावर तुम्हाला आराम मिळेल। यासोबत तुम्ही आरामदायी फुटवेअरचा सुद्धा वापर करू शकता। सो दॅट्स ऑल। या व्हिडिओमधून मी दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा। जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा, शेअर करा। जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखी हेल्थच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल सो लोकमत सखी हेल्थचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स